नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वा विषय मराठी यामधील व्याकरणाचा जो भाग आहे तो आज आपण शिकणार आहोत। यामध्ये आपण समाज आणि समाजाचे जे प्रकार आहेत यांची ओळख आपण करून घेणार आहोत। तत्पूर्वी समास म्हणजे नेमकं काय याबद्दल आपण माहिती करून घेऊया। तर चला मग आपण समास शिकूया। समास शिकण्यापूर्वी आपण समास आणि सामासिक शब्द हे कसे तयार होतात याविषयी सर्वप्रथम माहिती करून घेऊया। तर प्रथम आहे खालील दोन उतारे वाचा, की हा पहिला उतारा आहे। त्या पहिल्या उतार्यामध्ये एक कथा आहे की ज्यामध्ये सामासिक शब्द आणि समास कसा तयार होतो याविषयी आपल्याला पुढे माहिती मिळणारच आहे। तर ही कथा सर्वप्रथम आपण वाचूया। की पूर्वी भूषण नावाचा लोकांना प्रिय असा कवी होऊन गेला। लहानपणी विद्येच्या अभ्यासात त्याचे लक्ष नव्हते। एकदा त्याच्या भावजाईने त्याचा अपमान केला म्हणून घराचा त्याग करून तो एका महान अशा पंडिताकडे गेला। गुरूंची सेवा करून त्याने विद्या मिळवली। दिवसामागून दिवस चालले तशी त्याची प्रतिष्ठा वाढत गेली। त्याला राजाचा आश्रय मिळाला। औरंगजेब बादशाने वस्त्रे अलंकार वगैरे देऊन त्याचा चांगला मान केला। पुढे बादशाची मर्जी नाहीशी झाली म्हणून तो शिवाजी महाराजांकडे येऊन राहिला। त्याने शिवाजी राजांच्या चरित्रावर महान असे काव्य रचले। आता हा जो कथेचा उतारा आहे प्रथमतः जो आपण वाचला, तर हा दुसरा उतारा तोच आहे, परंतु यामध्ये जे लांबच लांब शब्द होते त्यांचे छोटे शब्द हे या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे। म्हणजे लांब लचक अशा शब्दांचा संक्षेप हा करण्यात आलेला आहे। म्हणजे लांब शब्दांना छोटं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कथा तीच आहे, परंतु त्यामध्ये शब्दांची लांबी ही कमी करण्यात आलेली आपल्याला दिसून येते। तर ही कथा आपण वाचूया। की पूर्वी भूषण नावाचा लोकप्रिय कवी होऊन गेला। लहानपणी विद्याभ्यासात त्याचे लक्ष नव्हते। एकदा त्याच्या भावजाईने त्याचा अपमान केला म्हणून गृहत्याग करून तो एका महापंडिताकडे गेला। गुरुसेवा करून त्याने विद्या मिळवली। दिवसेंदिवस त्याची प्रतिष्ठा वाढत गेली। त्याला राजाश्रय मिळाला। औरंगजेब बादशाने त्याला वस्त्रालंकार देऊन त्याचा सन्मान केला। पुढे बादशाची गैरमर्जी झाली म्हणून तो शिवरायांकडे येऊन राहिला। पुढे शिवचरित्रावर त्याने एक महाकाव्य रचले। बघा, आपण जे दोन परिच्छेद वाचले, म्हणजे ज्या दोन परिच्छेदामध्ये आपल्याला एकच कथा आहे, परंतु पहिल्या कथेमध्ये लांबच लांब असे शब्द आहे आणि दुसऱ्या कथेमध्ये मात्र आपल्याला असं दिसतं की त्या लांबच लांब शब्दांचा संक्षेप करून काही छोटे शब्द तयार करण्यात आलेले आहे। मग आता हे शब्द कोणते आहेत यावरून आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे हे आपण पुढे बघूया। आता पहिल्या परिच्छेदापेक्षा दुसऱ्या परिच्छेदामध्ये कोणते बदल केलेले आहेत ते पहा। की पहिल्या परिच्छेदामध्ये शब्द होता लोकांना प्रिय। आपण ज्या वेळेला भाषा बोलतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की बऱ्याच लांब शब्दांचा आपण संक्षेप करतो, म्हणजे ते शब्द आपण जोडतो किंवा छोटे करतो। आणि म्हणून या ठिकाणी पहिल्या परिच्छेदामध्ये जे लांब शब्द होते त्यांचा संक्षेप आपल्याला झालेला दिसतो। म्हणजे त्यातून एक जोड शब्द आपण तयार केलेला दिसतो, म्हणजे दोन शब्दांना आपण जोडलेलं या ठिकाणी दिसतं। तर पहिल्या परिच्छेदामध्ये लोकांना प्रिय असा शब्द वापरण्यात आलेला आहे, तर त्याऐवजी आपण दुसऱ्या परिच्छेदामध्ये लोकप्रिय असा शब्द वापरलेला आहे। त्यानंतरचा शब्द आहे घराचा त्याग। तर घराचा त्याग याऐवजी आपण दुसऱ्या परिच्छेदामध्ये गृहत्याग हा शब्द वापरलेला आहे।
तिसरा शब्द आहे गुरूंची सेवा, तर त्याचा संक्षेप आपण केलेला आहे, 2 शब्द जोडलेले आहेत, गुरु सेवा. महान असा पंडित, त्याचा संक्षेप आपण केला महापंडित. दिवसामागून दिवस, दिवसेन दिवस. राजाचा आश्रय, राजाश्रय. वस्त्र अलंकार वगैरे म्हणजे वस्त्र अलंकार. चांगला मान म्हणजे सन्मान. मर्जी नाहीशी झाली म्हणजे गैरमर्जी झाली. महान असे काव्य म्हणजे महाकाव्य. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की पहिल्या कथेमध्ये म्हणजे पहिला हा जो परिच्छेद आहे यामध्ये आपल्याला असं दिसतं की या ठिकाणी आपण लांब शब्द घेतलेले होते आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपण हेच लांब शब्द एकमेकांना जोडले आणि त्या लांब शब्दांचा आपण संक्षेप केला. आणि अशा पद्धतीने आपण जी बोजड वाटणारी भाषा आहे ती अधिक संक्षेपित केली किंवा त्यातले जे शब्द आहेत ते एकमेकांना जोडून आपण त्याचे छोटे शब्द बनवले. आणि यामुळे अशा प्रकार जो आहे जो लांबच लांब शब्दांचा आपण आपली भाषा ही अधिक चांगली व्हावी, चांगल्या पद्धतीने ती आपल्याला समजावी आणि ती अधिक ज्याला आपण गतिमान म्हणू की ज्यामुळे आपल्याला आपला वेळ तर वाचेलच परंतु अधिक प्रभावी अशी भाषा आपली बनेल. याकरिता जेव्हा आपण लांबच लांब शब्दांचा जेव्हा संक्षेप करतो म्हणजे लांबच लांब शब्द आपण जेव्हा छोटे बनवतो तेव्हा त्यातून जो एक शब्द तयार होतो त्यालाच काय म्हणतात, सामासिक शब्द. आणि लांबच लांब शब्दांचे जेव्हा आपण संक्षेप करतो म्हणजे ते शब्द जेव्हा आपण छोटे बनवतो एकमेकांना जोडतो त्यात या जोडण्याच्या प्रक्रियेलाच आपण काय म्हणतो, समास असं म्हणतो. की आता आणखी काही जोड शब्द या ठिकाणी दिलेले आहेत की त्या कथेतीलच हे शब्द आहेत की त्याच्यामधून कसे काय या जोड शब्दांना जोडून आपण कशा पद्धतीने सामासिक शब्द तयार होतो हे आपण बघूया. की या ठिकाणी लोकांना प्रिय म्हणजे आपण काय उच्चारतो, लोकप्रिय. म्हणजे बघा जोड शब्दामध्ये 2 शब्द आहेत, लोकांना आणि प्रिय. या 2 शब्दांना जोडून आपण कोणता शब्द बनवलेला आहे, लोकप्रिय. घराचा त्याग म्हणजे घर आणि त्याग हे 2 शब्द आहेत, त्याचा शब्द आपण बनवला गृहत्याग. गुरुची सेवा, गुरुची आणि सेवा, गुरु सेवा म्हणजे त्या 2 शब्दांना जोडून आपण गुरुसेवा असा शब्द तयार केलेला आहे. त्यानंतर महान असा पंडित, महान आणि पंडित या 2 शब्दांना जोडून आपण महापंडित असा शब्द तयार केलेला आहे. दिवसांमागून दिवस म्हणजे दिवसेंदिवस असा त्याचा जोड शब्द आपण तयार केलेला आहे. राजाचा आश्रय म्हणजे या 2 शब्दांना आपण जोडून काय बनवलेला आहे, राजाश्रय हा शब्द बनवलेला आहे. वस्त्र अलंकार वगैरे, तो वस्त्र अलंकार यांचा शब्द बनवलेला आहे वस्त्र अलंकार. चांगला मान म्हणजेच सन्मान हा शब्द आपण बनवलेला आहे. मर्जी नाहीशी झाली म्हणजे गैरमर्जी झाली. महान असे काव्य म्हणजे महान आणि काव्य यांना जोडून आपण महाकाव्य असा शब्द बनवलेला. तर या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जेव्हा आपण 2 शब्दांना जोडून एक नवीन शब्द बनवतो तर सर्वप्रथम जेव्हा आपण असे लांब शब्द एकमेकांना जोडतो त्यांचा संक्षेप करतो तर असा संक्षेप करणे किंवा मोठ्या लांबलचक शब्दांना छोटं बनवणे, संक्षेपित बनवणे यालाच काय म्हणतात, समास असं म्हणतात. आणि या जोड शब्दांना जोडल्यानंतर जो एक नवीन शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असं म्हणतात. मी पुन्हा एकदा सांगतो की पहिल्या कथेमध्ये आपण लांबच लांब शब्दांचा वापर केला आणि त्याच कथेला आपण आणि त्याच शब्दांना जेव्हा आपण त्यांचा संक्षेप केला ते 2 शब्द जेव्हा एकमेकांना जोडले तेव्हा त्यातून काही छोटे शब्द आपल्याला दुसऱ्या कथेमध्ये आलेले आपल्याला बघायला मिळतात.
तर अशा पद्धतीने जेव्हा लांबच लांब शब्दांचा जेव्हा आपण संक्षेप करतो तेव्हा त्याला काय म्हणतात, समास असं म्हणतात. आणि त्यातून जो एक जोड शब्द आपल्याला मिळतो, म्हणजे दोन जोड शब्दांना जोडून जेव्हा एक नवीन शब्द आपल्याला प्राप्त होतो तेव्हा त्याला सामासिक शब्द असं म्हणतात. आणखी काही उदाहरणं आपण बघूया की जे आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या बोलीभाषेमध्ये आपण वापरत असतो. आपण मराठी भाषा बोलताना अनेक वेळा त्यांचा वापर करतो आणि त्या ठिकाणी आपण त्यांचा शॉर्ट फॉर्म बनवतो, म्हणजे ते शब्द छोटे करतो आणि आपली भाषा अधिक प्रभावी आणि परिणामकारक आपण ती बोलताना वापरत असतो. आणखी काही जोडशब्द या ठिकाणी आपणास मी दिलेले आहेत की क्रीडेसाठी असलेले अंगण, यासाठी आपण कोणता शब्द वापरतो, क्रीडांगण. म्हणजे आपण बोलताना सुद्धा क्रीडेसाठी अंगण असं वगैरे काही म्हणत नाही. आपण काय करतो, त्या शब्दाचा अगदी शॉर्ट फॉर्म करतो, म्हणजे तो शब्द छोटा करतो आणि लगेच म्हणतो की क्रीडांगण. पुढे आहे पुरण घालून केलेली पोळी, की आपल्याला अत्यंत आवडती अशी पुरणपोळी जी असते, आपण अनेक सणासुदीला ती बनवतो. तर या ठिकाणी आपण मी काय जेवलो, मी पुरणपोळी जेवलो असंच आपण म्हणतो. म्हणजेच काय होतं की लगेच त्याचा अर्थसुद्धा कळतो आणि लांबच लांब शब्दांचा वापर आपण करणंसुद्धा टाळतो. म्हणून पुरण घालून केलेली पोळी असं आपण म्हणत नाही, तर आपण काय म्हणतो की पुरणपोळी. मी काय जेवलो, मी पुरणपोळी जेवलो. म्हणजेच पुरण घालून केलेली पोळी या लांब शब्दाचा आपण काय केला, संक्षेप केला. म्हणजे एक छोटा शब्द त्याचा आपण बनवला आणि त्याला आपण म्हटलेलं आहे पुरणपोळी. बटाटा घालून केलेला वडा, आणि त्याला आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो, बटाटा वडा. म्हणजे मी बटाटा वडा खाल्ला असं आपण म्हणताना मी बटाटा घालून केलेला वडा खाल्ला असं आपण म्हणत नाही, तर आपण त्या ठिकाणी त्याचा संक्षेप करतो, म्हणजे तो शब्द आपण छोटा करतो. म्हणजे आपण बटाटा वडा खाल्ला असं आपण म्हणतो. पुढे आहे पोळीसाठी पाट, म्हणजे काय, पोळपाट. हे आपल्या दैनंदिन स्वयंपाकघरातला जो एक साहित्य आहे की ज्या माध्यमातून आपण पोळी तयार करतो. तर पोळीसाठी पाट असं आपण न म्हणता आपण काय त्यासाठी शब्द वापरतो, छोटा पोळपाट. पुढे वनातील भोजन, म्हणजेच वनभोजन. घरातील जावाई, म्हणजे घर जावई. राजाचा पुत्र, म्हणजे राजपुत्र. राजाचा पुत्र म्हणजेच राजपुत्र, की आपण त्या ठिकाणी या दोन शब्दांना जोडलं आणि एक छोटा शब्द आपण बनवला, म्हणजे राजपुत्र. म्हणजे अर्थ तोच, परंतु शब्दाचा संक्षेप आपण त्या ठिकाणी केलेला आहे, म्हणजे तो शब्द आपण छोटा केलेला आहे. पुढे राजाचा वाडा, म्हणजे काय, राजवाडा. हा राजाचा वाडा आहे असं न म्हणता आपण पटकन काय म्हणतो, हा राजवाडा आहे. म्हणजे आपला शब्द आपण छोटा केलेला या ठिकाणी दिसतो. कांदे घालून केलेले पोहे, म्हणजे कांदे पोहे. साखर घालून केलेला भात, म्हणजे साखर भात. 5 वडांचा समूह, म्हणजे काय, पंचवटी. आपल्या शहरामध्ये सुद्धा पंचवटीचा भाग आहे. कधीकाळी त्या ठिकाणी सुद्धा अनेक वडांची झाडं असतील, शेतं असतील. आज त्या ठिकाणी वस्ती झालेली आपल्याला दिसते. तर ज्या ठिकाणी 5 वडांचा समूह आहे असा जो भाग असतो त्याला आपण पंचवटी असं म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी आपण 5 वडांचा समूह असं म्हणत नाही, आपण लगेच काय म्हणतो की हो, मी पंचवटीला चाललो आहे. त्यानंतर आहे 9 रात्रींचा समूह, म्हणजे नवरात्र. की आपण दुर्गा उत्सवाला बघतो की नवरात्र हे अतिशय उत्साहाने साजरं केलं जातं आणि त्या ठिकाणी आपण 9 रात्रींचा समूह असं म्हणत नाही, आपण काय म्हणतो, नवरात्र. म्हणजे काय की 9 रात्रींचा समूह हा जो लांब शब्द आहे त्याचा आपण संक्षेप केला, त्याला छोटं बनवलं आणि नवरात्र हा शब्द आपण तयार केला. त्यानंतर आहे 3 भुवनांचा समूह, त्रिभुवन. म्हणजे ज्या ठिकाणी 3 भवन आहेत, म्हणजे 3 घरं आहेत, 3 वास्तू आहेत. तर अशा
अशा वास्तूंचा समूह, म्हणजे 3 वास्तूंचा, 3 इमारतींचा, 3 घरांचा समूह म्हणजे काय, त्रिभुवन. म्हणजे या ठिकाणी हे सर्व उदाहरणं मी याकरिता आपणास दिलेले आहेत की समास म्हणजे काय, की ज्या वेळेला आपण लांबच लांब शब्दांचा संक्षेप करतो तेव्हा असा संक्षेप करणे म्हणजे त्याला समास असं म्हणतात. आणि या समासातून जेव्हा आपण या लांब शब्दांना संक्षेपित करतो म्हणजे जो समास तयार होतो, या समासातून आपल्याला एक जो शब्द मिळतो म्हणजे जो जोड शब्द तयार केलेला असतो आपण 2 शब्दांना जोडून, त्यालाच सामासिक शब्द असं म्हणतात. की शब्दाच्या अशा एकत्रीकरणास काय म्हणतात, समास असे म्हणतात. की आपण ही सगळी जी उदाहरणं बघितली त्या उदाहरणांमध्ये आपण काय केलेलं आहे की लांबच लांब अशा शब्दांचा आपण काय केलं आहे, त्यांना एकत्रित केलेलं आहे, एकत्र जोडलेलं आहे आणि त्यांचा संक्षेप केलेला आहे, म्हणजे ते शब्द हे छोटे बनवलेले आहेत. म्हणून काय म्हटलेलं आहे समासाच्या व्याख्येमध्ये की शब्दांच्या अशा एकत्रीकरणास समास असे म्हणतात. म्हणजेच आपण जे 1 2 किंवा 3 असे जे शब्द आपण एकत्र जोडतो आणि त्यातून जो नवीन शब्द आपल्याला मिळतो तो झाला सामासिक शब्द. परंतु शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला काय म्हणतात, समास असे म्हणतात. आणि सम अधिक अस या संस्कृत धातूपासून समास हा शब्द जो आहे तो तयार झालेला असून त्याचा अर्थ एकत्र करणे असा होतो. म्हणजे समास या शब्दाचा अर्थच काय होतो, एकत्र करणे, एकत्र जोडणे. म्हणजेच आपण लांबच लांब शब्दांचा जेव्हा संक्षेप करतो म्हणजे त्यांना जेव्हा एकत्रित जोडतो तेव्हा त्याला म्हणतात समास. आणि समास या शब्दाचा अर्थच काय होतो, एकत्र जोडणे. आणि असा समास तयार केल्यानंतर जो एक नवीन शब्द आपल्याला प्राप्त होतो त्याला म्हणतात सामासिक शब्द. मग आता शब्दांच्या एकत्रीकरणाने एक जोड शब्द हा काय होतो, तयार होतो. की शब्दांचं एकत्रीकरण जेव्हा आपण करतो तेव्हा त्यातून एक जोड शब्द आपल्याला मिळतो किंवा तयार होतो, त्यालाच काय म्हणतात, सामासिक शब्द असं म्हणतात. जेव्हा शब्दांचा संक्षेप म्हणजे त्या शब्दाला जेव्हा आपण एकत्रित करतो तेव्हा त्यातून जो जोड शब्द तयार होतो त्यालाच काय म्हणतात, सामासिक शब्द असे म्हणतात. आणि हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून सांगतो. म्हणजे ते 2 शब्द ज्या वेळेला आपण एकमेकांपासून वेगळे करतो त्याला काय म्हणतात, फोड करणे. म्हणजे ते 2 शब्द एकत्रित शब्द हे एकमेकांपासून वेगळे करणे याला आपण फोड करणे असं म्हणतो. आणि फोड करून दाखवणाऱ्या पद्धतीला आपण काय म्हणतो, विग्रह असे म्हणतात. की ही व्याकरणातली भाषा आहे की ज्या वेळेला आपण 2 शब्द किंवा त्यापेक्षा अधिक शब्द हे एकत्रित करतो आणि यातून जेव्हा आपल्याला जोड शब्द जो तयार होतो त्याला आपण म्हणतो सामासिक शब्द. आणि या सामासिक शब्दांमधून जेव्हा आपण 2 शब्द वेगवेगळे करतो, ते एकत्रित शब्द आपण वेगळे करतो तेव्हा त्याला फोड असं म्हणतात. फोड करणे म्हणजे काय, 2 शब्द वेगळे करणे. आणि अशा फोड करून दाखवण्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीला म्हणतात विग्रह करणे. म्हणजे विग्रह असे त्याला म्हणतात. आणि विग्रह म्हणजेच कमीत कमी शब्दात सामासिक शब्दांचे केलेले स्पष्टीकरण होईल. मग आता विग्रह म्हणजे नेमकं काय, तर विग्रह म्हणजे काय, कमीत कमी शब्दांमध्ये सामासिक शब्दांचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे काय होय, विग्रह होय. तर या ठिकाणी सुद्धा मी काही उदाहरणं तुम्हाला देतो आहे की ते खालचे शब्द आपण बघूया. की सामासिक शब्दांमध्ये शब्द आहे भाऊ बहीण. आणि याचा जर विग्रह केला म्हणजे याची जर फोड केली म्हणजे भाऊ बहीण हा शब्द जर आपण वेगळा केला किंवा हे 2 शब्द एकमेकांपासून वेगळे केले तर आपल्याला त्याची फोड म्हणजे त्याचा विग्रह काय मिळतो, भाऊ आणि बहीण. पण आपण इन जनरल किंवा सर्वसाधारणपणे आपण भाषा बोलताना भाऊ आणि बहीण असे शब्द वापरत नाही, तर आपण काय म्हणतो लगेच, भाऊ बहीण. म्हणजे भाऊ आणि बहीण असं न म्हणता
आणि हा शब्द आपण काढून टाकतो आणि त्या ठिकाणी त्या दोनही शब्दांना आपण एकत्रित करतो. म्हणजे ज्या वेळेला आपण हे दोन शब्द एकत्रित केले तो झाला काय, समास. आणि त्यातून जो मिळालेला शब्द आहे म्हणजे काही एखादा शब्द वगळल्यानंतर त्याचा जो संक्षेप झाला, ते दोन शब्द जेव्हा आपण एकमेकांना एकत्रित जोडले तेव्हा त्यातून जो मिळालेला शब्द आहे त्याला म्हणतात सामासिक शब्द. मग आता या सामासिक शब्दांची फोड जेव्हा आपण करतो म्हणजे त्याचा विग्रह जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतं, त्या दोन जोड शब्दांना आपण काही प्रत्ययांच्या माध्यमातून काही विशेषणांच्या माध्यमातून ते शब्द आपण वेगवेगळे करून दाखवतो, त्याला म्हणतात विग्रह. तर भाऊ बहीण या शब्दाचा विग्रह काय होतो, भाऊ आणि बहीण. त्यानंतरचा सामासिक शब्द आहे दररोज. मग दररोज या शब्दाचा विग्रह काय होतो, प्रत्येक दिवशी. म्हणजे दररोज म्हणजे काय, प्रत्येक दिवशी. आपण हे शब्द नेहमी प्रचलित असे शब्द आहेत जे आपण बोलीभाषेमध्ये आपण वापरतो, परंतु ते सामासिक शब्द आहेत हे आपल्याला बोलताना मात्र आपण त्यावर लक्ष तेवढं देत नाही. त्यानंतरचा शब्द आहे विद्यालय. तर त्याचा या सामासिक शब्दाचा विग्रह जेव्हा आपण करतो, त्याची फोड जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचा अर्थ कसा निघतो की विद्येचे आलय. विद्येचे आलय, आलय म्हणजे काय, घर. की विद्येचे घर हे कोणतं आहे, विद्यालय. की सामासिक शब्द आहे विद्यालय, परंतु त्याचा विग्रह जेव्हा आपण केला तेव्हा त्या ठिकाणी काय त्याचा हे होतो, त्याची फोड काय होते, विद्येचे आलय म्हणजे विद्येचे घर म्हणजे विद्यालय. नीळकंठ, त्यानंतरचा शब्द आहे नीळकंठ. निळा आहे कंठ ज्याचा तो, असा कोण आहे, शंकर म्हणजे शंकर भगवान म्हणजे शंकरजी आपण ज्याला म्हणतो, भोलेनाथ ज्याला आपण म्हणतो. तर नीळकंठ म्हणजे नीळकंठ म्हणजे त्याचा जर विग्रह आपण केला, त्याची जर फोड केली तर त्याचा अर्थ कसा निघतो की निळा आहे ज्याचा कंठ असा तो, असा कोण आहे, शंकर आहे. त्यानंतरचा शब्द आहे गुरुसेवा. गुरुसेवा हा सामासिक शब्द आहे, परंतु त्या शब्दाचा विग्रह जेव्हा आपण करतो म्हणजे त्याची फोड जेव्हा करतो तेव्हा त्याचा हे काय होतो, गुरूंची सेवा म्हणजेच गुरुसेवा. तर अशा पद्धतीने आपण काय बघितलं की पहिला परिच्छेद म्हणजे पहिली कथा जेव्हा आपण वाचली त्यावेळेला आपल्याला असं दिसलं की त्यामध्ये लांबच लांब अशा शब्दांचा वापर करण्यात आलेला आहे. आणि तीच कथा आपण जेव्हा दुसऱ्यांदा वाचली तेव्हा त्या दुसऱ्या कथेमध्ये आपल्याला असं दिसतं की त्या प्रथम परिच्छेदामधील शब्दांचा आपण काय केलेला आहे, संक्षेप केलेला आहे. म्हणजे त्यातले लांबच लांब शब्द हे आपण एकत्रित आणलेले आहे. आणि अशा पद्धतीने आपण त्यांचा काय केलेला आहे, समास केलेला आहे. की आपण समासाच्या व्याख्यामध्ये वाचलेलं आहे की जेव्हा आपण काय करतो, लांबच लांब शब्दांचा संक्षेप करतो किंवा त्यांना एकत्रित करतो तर त्याला अशा लांबच लांब शब्दांचा संक्षेप करणे किंवा त्यांना एकत्रित जोडणे याला काय म्हणतात, समास असं म्हणतात. आणि त्या एकत्रित जोडण्याच्या या प्रक्रियेतून आपल्याला जो एक नवीन जोडशब्द प्राप्त होतो त्याला सामासिक शब्द असं म्हणतात. आणि या सामासिक शब्दांची फोड म्हणजे हे शब्द आपण जेव्हा पुन्हा वेगळे करतो म्हणजे त्यांची फोड करतो म्हणजे त्यांचे एकमेकांपासून त्यांना वेगळं करतो तेव्हा असं वेगळं करणं म्हणजे त्याला काय म्हणतात, विग्रह. तर या सामासिक शब्दांचे विग्रहसुद्धा आपण यामध्ये बघितले. त्यानंतर पुढे बघूया की समास म्हणजे काय हे लक्षात ठेवण्याकरिता त्यातले काही नियमसुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे. की समास म्हणजे काय, की कमीत कमी दोन शब्द एकत्रित येणे याला काय म्हणतात, समास असे म्हणतात. दोन शब्द एकत्रित येणे याला काय म्हणतात, समास असे म्हणतात. म्हणजे आपण जेव्हा लांबच लांब शब्दांना संक्षेपित करतो, एकत्रित करतो त्याला काय म्हणतात, समास असं म्हणतात. म्हणजे कमीत कमी दोन शब्द त्यामध्ये जेव्हा एकत्रित करतो त्याला काय म्हणतात, समास असं म्हणतात. आणि त्यानंतर सामासिक शब्द, या ठिकाणी सामाजिक झालेला आहे, टाईप करताना कदाचित चुकलेलं असेल. सामासिक शब्द म्हणजे काय, दोन शब्द
एकत्रित येऊन तयार झालेला जोड शब्द, दोन शब्द एकत्रित येऊन तयार झालेला जोड शब्द याला काय म्हणतात? सामासिक शब्द. आणि विग्रह, शब्दाची फोड करून सांगणे, की या सामासिक शब्दाची फोड म्हणजे हे एकत्रित शब्द जेव्हा आपण पुन्हा वेगळे करून दाखवतो तेव्हा त्याला काय म्हणतात? विग्रह असं म्हणतात. म्हणून विग्रह म्हणजे काय? शब्दांची फोड करून सांगणे. आता समासात कमीत कमी दोन शब्द हे असतात, कारण दोन शब्दांच्या एकत्रीकरणाशिवाय समास हा होऊ शकत नाही. म्हणून समासामध्ये काय सांगितलेलं आहे? कमीत कमी दोन शब्द असतात. मग समासातील या शब्दांना पद असं म्हणतात, कारण आपण काय बघितलं की समासामध्ये किती शब्द येतात? दोन शब्द. दोन शब्द एकत्रित करून आपल्याला काय मिळतं? सामासिक शब्द मिळतो. म्हणून समासामध्ये या शब्दांना, हे जे दोन शब्द एकत्रित आपण केलेले आहे त्या शब्दांना पद असे म्हणतात. दोन शब्दांना काय म्हणतात? किंवा एकत्रित केलेल्या शब्दांना काय म्हणतात? पद असे म्हणतात. मग पहिला शब्द म्हणजे काय? पहिले पद. म्हणजे हे जे दोन शब्द म्हणून आपल्याला जो सामासिक शब्द मिळालेला आहे त्यातला जो पहिला शब्द आहे त्याला पहिले पद असे म्हणतात, आणि जो दुसरा शब्द आहे त्याला दुसरे पद असे म्हणतात. पद म्हणजे काय? शब्द. आणि सामासिक शब्द हा दोन शब्दांनी मिळून बनलेला असल्यामुळे त्या ठिकाणी पहिल्या शब्दाला पहिले पद आणि दुसऱ्या शब्दाला दुसरे पद असे म्हणतात. मग पुढे आहे की समासातील कोणतेही पद हे महत्त्वाचे म्हणजे प्रधान आहे, हे यावरून समासाचे मुख्य चार प्रकार पडतात. की या सामासिक शब्दामधील कोणते पद हे प्रधान आहे म्हणजे महत्त्वाचे आहे, यावरून काय ठरतं? या समासाचे मुख्य चार प्रकार हे ठरतात. पुन्हा एकदा सांगतो की सामासिक शब्दांमधील म्हणजे समासातील कोणते पद हे प्रधान आहे. प्रधान म्हणजे काय? महत्त्वाचे. कोणते पद हे महत्त्वाचे आहे यावरून काय ठरतं? त्या समासाचा प्रकार हा ठरत असतो. आणि समासाचे मुख्यतः किती प्रकार पडतात? चार प्रकार पडतात. की महत्त्वाचे पद म्हणजे ज्या ठिकाणी महत्त्वाचे पद म्हणजे प्रधान पद, पहिलं पद हे महत्त्वाचे असेल म्हणजे प्रधान पद असेल, महत्त्वाचे पद म्हणजे प्रधान पद, आणि कमी महत्त्वाचे पद म्हणजे काय? गौण पद. जे पद महत्त्वाचं आहे म्हणजे जो शब्द महत्त्वाचा आहे त्याला काय म्हणतात? प्रधान पद. आणि जो शब्द कमी महत्त्वाचा आहे त्याला म्हणतात गौण पद. कारण सामासिक शब्द हाच मुळी काय? दोन शब्दांच्या एकत्रीकरणाने तयार झालेला असतो. म्हणून पहिलं पद हे महत्त्वाचं असेल तर त्याला प्रधान पद असं म्हणतात, आणि दुसरं पद हे कमी महत्त्वाचं असेल तर त्याला काय म्हणतात? गौण पद असं म्हणतात. म्हणजे जे पद महत्त्वाचं आहे त्याला प्रधान पद आणि जे पद कमी महत्त्वाचं आहे त्याला गौण पद असं म्हणतात. तर यानंतर आपण प्रधान पद गौण पदाबद्दल माहिती घेऊ. की या ठिकाणी मी काही कॉलम दिलेले आहे आपल्याला, की पहिलं पद म्हणजे पहिला शब्द, दुसरे पद म्हणजे दुसरा शब्द, आणि त्यावरून ठरतो तो समासांचा प्रकार. की मग ज्या ठिकाणी पहिले पद म्हणजे पहिला शब्द हा काय? प्रधान आहे म्हणजे काय? महत्त्वाचा आहे. ज्या ठिकाणी पहिले पद म्हणजेच पहिला शब्द हा काय? प्रधान आहे म्हणजे महत्त्वाचा आहे, आणि दुसरे पद हे काय? गौण आहे म्हणजे कमी महत्त्वाचे आहे. म्हणजे पहिलं पद हे प्रधान आहे म्हणजे महत्त्वाचं आहे, आणि दुसरं पद म्हणजे दुसरा शब्द हा गौण आहे म्हणजे कमी महत्त्वाचा आहे. तर अशा वेळेला जो समासाचा प्रकार होतो त्याला म्हणतात अव्ययीभाव समास. पुन्हा एकदा सांगतो की पहिले पद म्हणजे पहिला शब्द, दुसरे पद म्हणजे दुसरा शब्द. कारण आपण काय शिकलेलो आहे की सामासिक शब्द हे दोन शब्दांच्या एकत्रीकरणाने तयार झालेले असतात. आता या ठिकाणी या दोन शब्दांच्या एकत्रीकरणामध्ये कोणतं पद म्हणजे कोणता शब्द हा महत्त्वाचा आहे त्यावरून समासाचा प्रकार हा ठरत असतो. मग या ठिकाणी जर पहिलं पद म्हणजे पहिला शब्द हा महत्त्वाचा असेल म्हणजे पहिलं पद हे प्रधान असेल
आणि दुसरं पद म्हणजे दुसरा शब्द हा गौण असेल म्हणजे कमी महत्त्वाचा असेल तर त्या ठिकाणी जो समासाचा प्रकार असतो त्याला म्हणतात अव्ययीभाव समास. त्याचप्रमाणे दुसरा प्रकार आहे ज्या ठिकाणी पहिलं पद म्हणजे पहिला शब्द हा गौण आहे म्हणजे तो महत्त्वाचा नाही, परंतु दुसरं पद हे महत्त्वाचं आहे म्हणजे ते पद प्रधान आहे म्हणजे दुसरा शब्द हा महत्त्वाचा असेल तर अशा वेळेला जो समासाचा प्रकार ठरतो त्याला म्हणतात तत्पुरुष समास. पुन्हा एकदा सांगतो की ज्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद म्हणजेच पहिला शब्द हा काय असेल गौण असेल म्हणजे कमी महत्त्वाचा असेल आणि दुसरं पद मात्र काय असेल म्हणजे दुसरा शब्द हा काय असेल महत्त्वाचा असेल प्रधान असेल तर अशा वेळेला जो समासाचा प्रकार होतो त्याला म्हणतात तत्पुरुष समास. तिसरा समासाचा प्रकार आहे की ज्या ठिकाणी पहिले पद म्हणजे पहिला शब्द हा काय असेल प्रधान असेल म्हणजे पहिला शब्द हा सुद्धा काय आहे त्या सामासिक शब्दातला महत्त्वाचा आहे प्रधान आहे आणि दुसरा शब्द दुसरे पद म्हणजे दुसरा शब्द हा सुद्धा काय आहे प्रधान आहे म्हणजे महत्त्वाचा आहे. म्हणजे या समासामध्ये काय दोनही पदं हे महत्त्वाचे असतात म्हणजे दोनही शब्द हे महत्त्वाचे असतात. कोणताही शब्द आपल्याला काढता येत नाही किंवा त्याचं महत्त्व हे कमी लेखता येत नाही. जर या दोन शब्दांपैकी एक शब्द जरी आपण काढून टाकला तर शब्दाचा अर्थबोधच होत नाही. तर म्हणून असं म्हटलेलं आहे की ज्या सामासिक शब्दामध्ये ज्या वेळेला दोनही पदे म्हणजे दोनही शब्द त्या सामासिक शब्दातील हे महत्त्वाचे असतात म्हणजेच प्रधान असतात तर असा जो शब्द असतो त्या सामासिक शब्दाचा जो प्रकार होतो त्याला म्हणतात द्वंद्व समास. पुन्हा एकदा सांगतो की ज्या ठिकाणी ज्या सामासिक शब्दामध्ये पहिला शब्द म्हणजेच पहिले पद हे काय असते प्रधान असते म्हणजे पहिला शब्द हा महत्त्वाचा असतो आणि दुसरे पद म्हणजे दुसरा शब्द हे काय असते प्रधान असते म्हणजे दुसरा शब्दसुद्धा महत्त्वाचा असतो. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या सामासिक शब्दामध्ये दोनही पदं म्हणजे दोनही शब्द हे महत्त्वाचे असतात तोलामोलाचे असतात तर अशा वेळी जो समासाचा प्रकार होतो त्याला म्हणतात द्वंद्व समास. त्यानंतर चौथा प्रकार आहे की या ठिकाणी दोनही शब्द हे गौण असतात म्हणजे या सामासिक शब्दामधले पहिले पद हे सुद्धा म्हणजे पहिलं पद म्हणजे पहिला शब्द हा सुद्धा गौण असतो म्हणजे कमी महत्त्वाचा असतो. दुसरे पद म्हणजे दुसरा शब्द हा सुद्धा गौण असतो म्हणजे कमी महत्त्वाचा असतो आणि दोनही शब्द हे त्या सामासिक शब्दामधले काय असतात गौण असतात आणि या दोन शब्दांमधून एका तिसऱ्याच शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती होतो. तिसऱ्या शब्दाविषयी आपल्याला जेव्हा माहिती प्राप्त होते तर असा जो समासाचा प्रकार आहे त्याला म्हणतात बहुव्रीही समास. पुन्हा एकदा सांगतो की ज्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद हे गौण असेल म्हणजे पहिला शब्द हा गौण असेल म्हणजे कमी महत्त्वाचा असतो. दुसरं पद म्हणजे दुसरा शब्द हा सुद्धा कमी महत्त्वाचा म्हणजे गौण असतो. परंतु या दोनही शब्दांमधून आपल्याला तिसऱ्याच शब्दाचा जेव्हा अर्थबोध होतो तेव्हा असा जो समासाचा प्रकार आहे त्याला बहुव्रीही समास असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण समास म्हणजे काय त्याचबरोबर समास आणि त्यातून तयार होणारा जो सामासिक शब्द आहे तो कसा तयार होतो त्याला सामासिक शब्द असं का म्हणतात आणि या सामासिक शब्दांची फोड केल्यानंतर त्याचा विग्रह कसा होतो विग्रह म्हणजे नेमकं काय आणि या समासाचे प्रकार आणि समास ओळखताना त्याचे जे नियम आहेत ते लक्षात कसे ठेवावेत त्याची माहिती आपण घेतली आणि याशिवाय त्या सामासिक शब्दातील कोणते पद हे महत्त्वाचे आहे कोणतं पद हे प्रधान आहे कोणतं पद हे गौण आहे त्यावरून त्याचे जे 4 प्रकार पडतात त्या 4 प्रकारांविषयी आज आपण बघितलं.
याविषयी आपण अधिक माहिती करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण 1, 2, 3 वेळा हा वारंवार बघावा, जेणेकरून आपल्याला समास म्हणजे काय हे लक्षात येईल. कारण समास हे आपल्याला 9वीमध्ये 10वीमध्ये सुद्धा आहेत. म्हणून हा व्हिडिओ आपण वारंवार बघावा आणि त्या समासाविषयी, सामासिक शब्दांविषयी आणि त्या सामासिक शब्दातून पदांचं जे महत्त्व आहे त्या पदांवरून त्या सामासिक शब्दाचे कोणकोणते प्रकार होतात याविषयी आपण अधिक अभ्यास करावा, जाणून घ्यावं. आपण याविषयी गुगल मीटमध्ये पुढे चर्चा करणारच आहोत. तर एवढं सांगून मी हा जो समास आहे त्याविषयी आपण इथे मी थांबतो आणि या समासाचे जे 4 प्रकार आहेत त्याविषयी आपण पुढच्या पाठाला बघूया. तत्पूर्वी मी थांबतो. धन्यवाद.